माझं नाव गोकुळ रामभाऊ पाटील, गाव नांद्रा, सर्वे नंबर गट नंबर 112/1 माझं क्षेत्र 63-2 क्षेत्र पूर्वी क्षेत्र भूसंपादकमध्ये गेलेलं असून माझा हे कुठलाच काही माठा घेत 2-3 वर्षापासून मी राजोराज देत राहतो व शिवर सही देत नाही आणि माझे घेतला तुमचं क्षेत्र घेतलंच नाही असं ते म्हणता. आता त्या माझ्या कागदांमध्ये पूर्वी क्षेत्र गेलेलं आहे आणि आता नाही म्हणता आणि त्यांनी मला देतच नाही. नेमके काय मागणी काय आहे तुमची? माझ्या भूसंपादकमध्ये पुढच्या शेतकऱ्यांचं क्षेत्र गेलं, मागच्या शेतकऱ्यांचं गेलं, सगळ्यांना पैसे मिळाले. माझं क्षेत्र जाऊन मला 1 रुपया न मिळाला आणि तुमचं क्षेत्र घेतलेलं नाही असं डायरेक्ट म्हणता आणि त्याच्यामुळे रोडमध्ये माझं संपादकमध्ये दिलेलं आहे 0.6. किती वर्षापासून तुम्ही फिरताय? 3 वर्षापासून फिरते तरी माझा त्याच्या मला तुम्ही आतापर्यंत किती वेळा त्यांच्याकडे अर्ज दिले? आता मी 27 कोणाकडे दिलंय ते सांगा ना, तोंडी सांगा ना बाबा. ते मॅडमचं नाव कार्यालयाचं नाव सांगा ना, कोणत्या कार्यालयात दिलंय तुम्ही? भूम्याविलेकमध्ये मी दिलेले आहे आणि 17 तारखेला मी दिला होता अर्ज. त्याच्यावर त्यांनी सांगितलं तुमचं 63 सर्वे नंबर 63-2 फाळणी नकलमध्ये नाही आहे असं त्यांनी सांगितलं. मग मी बेबाम झालो. मग मी प्रांत साहेबांचा आदेश आणि आजचा अर्ज दिला. याच्या वशीवर आजसुद्धा सही दिलेली नाही. काय म्हणे ते ओशी द्यायला? वशी माझं क्षेत्र कुठे गेलं? मला 1 रुपया नाही मिळालेला आहे. माझं क्षेत्र भूसंपादक झालेलं आहे पूर्वीच, पण सगळ्यांना पैसे मिळाले, मला 1 रुपया मिळाले नाही. मी 3 वर्षापासून फिरतोय, माझा पुकारा कोणी घेत नाही. तुमची काय मागणी वरिष्ठांकडे? माझं एकच म्हणणं आहे की बा माझं जे भूसंपादनामध्ये गेलेलं आहे माझं सर्वे करा. सर्वे करून माझं जितके क्षेत्र गेलेलं आहे तितके क्षेत्राचे मला पैसे मिळावे ही माझी नम्र विनंती.